मी उज्ज्वला शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला काळ्या वाटाण्याची ग्रेव्ही दाखवणार आहे। ही ग्रेव्ही तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, नानबरोबर, पुरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता। अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी मसाला भाजण्यासाठी तवा ठेवलेला आहे। छोटा चमचा तेल घातलेला आहे। त्याच्यात आता एक मोठा कांदा उभा उभा चिरून भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडासा लालसर होत आल्यावर एक मोठा टोमॅटो उभा उभा चिरून तो पण ह्याच्यात भाजून घ्यायचा आहे। बघा आता ह्याच्यात सुकं खोबरं हे बघा हे परतून घ्यायचं आहे। या लाल मिरच्या आहेत कलरच्या ते, हे लसूण, आलं हे सगळं आता परतून घ्यायचं आहे। हे बघा मसाला चांगला भाजलेला आहे। आता आपण हा थंड करायला एका प्लेटमध्ये काढून ठेवूया। हे बघा हे वाटण आता थंड झालेलं आहे। पाणी न घालता मिक्सरला वाटून घेऊया। हे बघा असं वाटून घ्यायचं आहे। एकदम स्मूथ अशी पेस्ट झाली पाहिजे असं वाटलेलं आहे। बघा कढई ठेवलेली आहे, 2 पळी तेल घातलेलं आहे। त्याच्यात तेल तापलं की हा जो मसाला वाटलेला आहे हा घालून परतून घ्यायचा आहे। बघा तेलात मसाला चांगला भाजलेला आहे। आता ह्याच्यात हे बघा लाल तिखट आहे, धने जिरे पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि हळद हे घालून परतून घ्यायचं आहे। तर ह्याच्यात हे बघा हे उकडलेले काळे वटाणे आहेत, कुकरला लावलेले चांगले शिजवून घेतले आहेत 3 शिट्ट्या देऊन, ते घालून परतून घ्यायचं आहे। ह्याच्यात गरम पाणी ओतायचं आहे। हे काळे वाटाणे शिजवलेलं तेच पाणी मी ओतत आहे। कन्सिस्टन्सी तुमच्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करा, किती घट्ट पातळ भाजी पाहिजे। आणि 5 मिनटं उकळू देऊया। काळ्या वाटाण्याची ग्रेव्ही रेडी झालेली आहे। ह्याच्यात आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे। हे बघा असं पुरी बरोबर खाण्यासाठी ही ग्रेव्ही रेडी झालेली आहे। हे बघा असे पातळ पण नाही करायचे आणि घट्ट पण नाही करायचे। हे पुरी बरोबर खाता येते, भाताबरोबर खाता येते, सगळ्याबरोबर खाता येते। तर ही रेडी झाली काळ्या वाटाण्याची ग्रेव्ही। या पुऱ्यांबरोबर खाण्यासाठी ही काळ्या वाटाण्याची ग्रेव्ही हे बघा हे बघा किती छान ग्रेव्ही झालेली आहे। हे असं मी ताट तयार केलेलं आहे। हे तिखट पुऱ्या आहेत आणि ही काळ्या वाटाण्याची ग्रेव्ही आहे। कशी वाटली माझी ही काळ्या वाटाण्याची ग्रेव्ही? आवडली असेल तर तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आधी पण ज्यांनी माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशाच नवनवीन रेसिपीज मी घेऊन येत जाईन, तर नेहमी विजिट द्या माझ्या शौर्यस क्लाउड किचनला। माझ्या रेसिपीज, माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित, अशाच एका नवीन रेसिपीसहित। तोपर्यंत बघत राहा शौर्यस क्लाउड किचन। धन्यवाद।